अभिनेत्री आणि कॉन्टेंट क्रिएटर स्मिता शेवाळेजी, काय आहे तुमचं आणि स्वामींचं नातं, कनेक्शन, कसे ते तुमच्या लाईफमध्ये आले? मला ते सतत आजूबाजूला हवे असतात आणि खरंच मी बोलते पण त्यांच्याशी, कारण स्वामी असतातच अरे आजूबाजूला. आणि स्वामींनी माझ्यासाठी कित्येक गोष्टी ह्या करून ठेवलेल्या होत्या, ह्या मला काही काळानंतर लक्षात आल्या. पहिला चित्रपट जो माझा आला तो असाच आला माझ्याकडे. म्हटलं अरे मी स्ट्रगल काहीच केलं नाही आणि फिल्म आली. कधी ती स्पिरिच्युअल जर्नी तुमची सुरू झाली? म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते त्यावेळेला ब्रह्ममुहूर्तावर उठून अचानकपणे मला स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर अभिनय आणि अध्यात्म याच्यामध्ये काही तुम्हाला सिमिलॅरिटी वाटते का? मी कर्माशी एकनिष्ठ राहणं म्हणजेच अध्यात्म आहे ना. संतांनी हेच तर सांगितलंय आपल्याला. अध्यात्म हा माझा वेगळा कप्पा आहे आयुष्यातला. मी मार्गशीर्ष महिन्यातले जे 4 गुरुवार आहेत ते वर्षानुवर्ष करत आलेले आहे. काळीच असं पिळवटून निघतं ना, तसं त्या सीनच्या वेळेला माझं झालं होतं की या 4 लेकरांना सोडून कसं काय रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांनी हा निर्णय घेतला असेल. जेव्हा मूल रडतं त्यावेळेला आपण म्हणतो की नाही, का रडतीयस तू, काय झालंय तुला, कशासाठी, मला आधी सांग, नुसती भ्या भ्या करू नकोस, काय झालंय तुला, म्हणतो की नाही आपण. एकदम बरोबर. आपण स्वतःला सुद्धा असंच विचारायचं असतं. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये कोण आहे. अर्थातच अभिनेत्री आणि कॉन्टेंट क्रिएटर स्मिता शेवाळेजी. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. आणि आज त्या आपल्यासोबत त्यांची आध्यात्मिक जर्नी, ओव्हरऑल त्यांना अध्यात्माविषयी किंवा स्पिरिच्युअलिटी विषयी काय वाटतंय हे आपल्यासोबत शेअर करणार आहेत. सो आजचा आपला पॉडकास्ट सुरू करूयात तुमच्या अनुमतीने. येस, नक्कीच. थँक्यू सो मच. तर पहिलाच प्रश्न मला हा विचारावा वाटेल की तुमच्या लाईफमध्ये कधी स्पिरिच्युअलिटीशी तुमची ओळख झाली किंवा कधी ती स्पिरिच्युअल जर्नी तुमची सुरू झाली? खरं सांगायला गेलं तर आमच्या घरामध्ये असं काही वातावरण असं म्हणशील तर नाही, कारण आई बाबा काम करत होते आणि बाबा काम करत होते, आई घरातच असायची. पण तरी सुद्धा असं खूप काही आजी आजोबा असले की कसं एक वातावरण असतं ना, तर तसं काही नव्हतं. पण माझे आजी आजोबा हे शेवटपर्यंत वारीला जात असत. अरे वा. आणि त्यामुळे बाबांकडून खूप किस्से ऐकले होते. आणि बाबांचा एक हट्ट असायचा जो मी त्यांचा हट्ट मनावर घेतला आणि ते मी कबीरच्या बाबतीतही मी तशीच हट्टी राहिले. ते म्हणजे पसायदान आलं पाहिजे काहीही झालं तरी. तर बाबांनी म्हणजे कधीही आम्हाला ते असं बसवायचं आणि म्हणायचं की पसायदान म्हणून दाखव. आणि आमचे हरिपाठ पाठ होते त्यावेळेला. आम्ही या गोष्टी करायचो. स्तोत्र अशी पाठ होती, तुमचं असायला हवं. अर्थात मराठी आणि हुजूर पागा शाळेत मी होते, त्यामुळे काही स्तोत्र पाठ होती. पण बाकी तू म्हणशील तर असं फार काही संबंध नव्हता आला. ओके. पण झालं असं की एक काहीतरी करण्याची उर्मी असते की नाही. म्हणजे ते 10वी झाल्यानंतर असं वाटतं की आपण मोठे झालो अचानकपणे आणि मग आता काहीतरी करायचंय मला. आणि त्या काळामध्ये मला असं झालं की कुठून सुरुवात करावी, मला काय मिळेल, काय शोधायचंय, हे असं सगळे ना खूप प्रश्न पडायचे. मग आजूबाजूचे कोणीतरी येऊन सांगायचं की तू ना एअर हॉस्टेस हो, तुझी हाईट बरी आहे त्याच्यामुळे तू एअर हॉस्टेस झालीस, किंवा तू आता डान्स करतेच आहेस तर मग तू डान्सरच हो ना, मग भरतनाट्यम नर्तिका हो. माझ्या डोक्यात होतच ते. मग तू डायरेक्ट MA-लाच, म्हणजे 12वी नंतर तू MA-ला ऍडमिशन घेऊन टाक वगैरे, असं सगळ्या चर्चा चालू असायच्या. त्यावेळेला मला असं वाटायचं की मी काय केलं पाहिजे बरं, खरंच मला काय हवंय हे मला माहित नव्हतं. तेव्हा आमच्या शेजारी एक कविताताई म्हणून होती, तिने मला सांगितलं होतं की तुला ना ज्या वेळेला असा प्रश्न पडतो की काय केलं पाहिजे मी, तर त्यावेळेला तुला जो कुठला देव आवडतो त्या देवाचं नामस्मरण किंवा एखादी पोथी वाचणं असं तू सुरू कर. आणि संकल्प ठेवून सुरू करायचं. आणि मग ते पूर्ण होईपर्यंत तुला तुझी उत्तरं मिळालेली असतील. मला ही संकल्पनाच इतकी आवडली
आणि मी म्हटलं की हे छान आहे. मग ती म्हणाली की साईबाबांचं पारायण करतेस का? आणि मग तेव्हा तिने मला ती पोथी दिली. आणि मला आठवतंय 11वीच्या सुरुवातीला मी असं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून 3:30 वाजता असं उठून घरातलं सगळं झाडलोट करून वगैरे पूजा मांडून अशी मी बसायचे पारायणाला. आणि 4-1 तास ते वाचायला लागायचं, कारण मोठी पोथी होती ती. पण ती मी इतकं मनोभावे केलं ना, त्यानंतर मला खरोखर परत करूया. आणि मग मला पहिल्यांदा जे काय मिळालं ते साईबाबांच्या मंदिरामध्ये ठेवून यायचं, अशा गोष्टी माझ्या सुरू झाल्या होत्या. मला एक लक्षात आलं होतं की फार देवदेव करायला तितकं आवडत नसलं तरी सुद्धा श्रद्धेनं कुठलीही गोष्ट करायची ही हळूहळू मला लक्षात यायला लागली. कारण मी जेव्हा मागे वळून बघते त्यावेळेला मी किती मनापासून करत होते ते सगळं. आणि खरं सांगायला गेलं तर काय हवं होतं मला, की मला माझी कशात गती असेल, मला काय करायचं आहे हे मला कळू देत, ह्याच्यासाठी मी ते केलेलं होतं. आणि म्हणूनच पहिला चित्रपट जो माझा आला तो असाच आला माझ्याकडे. म्हणजे आपण म्हणतो बघ की ऍक्सिडेंटली गोष्टी घडतात, पण ते नाहीये. ते कोइन्सिडन्स ना काहीतरी कारणासाठी घडलेले असतात. तर माझ्याकडे जेव्हा ती फिल्म आली त्यावेळेला मला असं वाटलं, अरे मी स्ट्रगल काहीच केलं नाही आणि फिल्म आली. खूप लकी ठरले मी, असं मला वाटलं. पण नाही, काय स्टोरी होती त्याची? खूप ठिकाणी सांगितलंय आहे. पण मी नाटक बघायला गेले होते, अरे माकडाच्या हाती शॅम्पेन. आणि तिथे नाटक अचानक बंद पडलं, कारण ते होतं आधी मारुतीच्या हाती शॅम्पेन. आणि तिथे मग आपले जे कलाकार होते संदेश कुलकर्णी आणि आनंद इंगळे, शर्वाणी पिल्ले, तर त्यांनी आव्हान केलं की प्रेक्षकांमधून कोणी साक्ष द्यायला येईल का पोलीस स्टेशनमध्ये. तर मी गेले होते, कोणी गेलं नाही, मीच गेले होते. आणि तिथे शुभांगी दामले होत्या. शुभांगी दामले मला म्हणाल्या, तू कोण आहेस? म्हटलं मी प्रेक्षकांमधून आलीये, मला इथे जर का तुम्ही मगाशी विचारलं की कोणी येऊ शकेल का, तर मी आले. तर त्यांना आश्चर्य वाटतं, तू नाटकात काम करतेस? म्हटलं नाही. तुला करायचंय काम? झालं, हो आवडेल मला. त्यांनी फोटो मागितले मला, माझ्याकडे काही फोटो बिटो नव्हते. परत मला दुसऱ्या दिवशी त्यांनी नंबर वगैरे घेतला होता. दुसऱ्या दिवशी मला फोन केला आणि मला सांगितलं की अगं मी तुला फोटो मागितले होते, इकडे रसिका जोशी आलीये, ती नवीन फिल्म करतेय, तर तू ये आणि तिला भेट. तर मला ना आधी खोटच वाटत होतं. म्हटलं रसिका जोशीला मी का, म्हणजे का ती मला भेटेल आणि असं अगदी. पण मी गेले तर ती खरोखर तिथे होती. तिने मला बघितल्या क्षणी ती म्हणाली की उद्या वेळ आहे का तुला, फोटोशूट करून टाकू तुझं. आणि तिथून टिपिकल रसिका, तिथून केदार शिंदेना फोन केला, अरे ही चांगली वाटते, आपण हिचं फोटोज काढून बघूया. सेकंड डेला फोटोशूट झालं. रात्री केदार शिंदेचा फोन आला मला, खाली आमच्याकडे पीसीओ होता त्याच्यावर फोन आला. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले उद्या तुला यायला जमेल का. मी गेले मुंबईला आणि मला फिल्म मिळाली. सो ते सांगते, हे सगळं घडण्यामागे एक काय असतं की कुठेतरी आपण श्रद्धेने कुठली तरी गोष्ट केलेली असते, ती आपण पाठवलेली असते युनिव्हर्सकडे. आणि मग ते कधी येईल आपल्याकडे आपल्याला माहितही नाही. आपण सोडून आणि विचार करायचं नाही त्याच्यानंतर, आपण ते केल्यानंतर. असं अशी जर्नी सुरू झाली. मग तुमच्या मते अध्यात्माची काय डेफिनेशन असू शकते तुमच्या परीने? खरं सांगू, अध्यात्म कळणं यासाठी खूप तुम्ही वाचन किंवा तुम्हाला ते खूप अवघड आहे. अरे हा विषय अध्यात्म कळणं मुळात अवघड आहे. आणि मी सांगणं म्हणजे छोट्या तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मी फक्त एवढंच म्हणते, मला जेवढं कळतं तेवढं, की मी रोज देवपूजा करू शकेन नाही शकेन मला माहित नाही, पण मी शक्य तेवढं असा विचार करते की माझ्याकडून कुठलीही व्यक्ती दुखावली नाही गेली पाहिजे. माझ्या समोर असणाऱ्या व्यक्तीला माझ्याकडून मदत झाली पाहिजे शक्यतो. आणि स्थितप्रज्ञ राहून
मला सगळ्या गोष्टींकडे नीट बघता आलं पाहिजे. वा. जर का मला कोणाला सावरायचंय, मदत करायची, तर त्यासाठी सुद्धा मला स्थितप्रज्ञ असणं फार गरजेचं आहे. ओके. न्यूट्रल विचार बऱ्याचदा ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. तेव्हाच आपण तो माणुसकी धर्म सांभाळू शकतो. म्हणजे आपण म्हणतो की खूप दयाळू आणि खूप परोपकारी, हे खूप मोठे शब्द आहेत. मला असं वाटतं समोर जी व्यक्ती येते, मला तिची गरज दिसते आहे, मी तिच्यासाठी किती करू शकते माझ्या कुवतीनुसार, ते मी करते का? आज या व्यक्तीला मी दुखावत तर नाहीये ना माझ्या शब्दांनी. मला असं वाटतं ह्याच्यातच आलं की अध्यात्म. संतांनी हेच तर सांगितलंय आपल्याला की प्रत्येक जो काही मनुष्य जात आहे किंवा जीव जे आहेत पृथ्वीवरचे, त्यामध्ये देवाचा अंश आहे. खरं. मग आपण जर का देवाचा अंश समोरच्या व्यक्तीला समजलं तर तिचा आदरच करायला हवा. तिच्या विचारांचा आदर करायला हवा. लहान मुलांना पण ना कोणीतरी असं पटकन, काय गे आई कुठे तुझी, आज खेळायला नाही का? तर त्यावेळेलाही मला असं वाटतं आपण किती ग्रँटेड घेतो या लोकांना. म्हणजे छोटी मुलं आहेत म्हणून आपण कसंही बोलतो त्यांच्याशी, आणि खरं तर आपण म्हणतो हे देवाची फुलं आहेत ना ती. खरं. म्हणजे खरं सांगायला गेलं तर कुठल्याही लहान मुलं असू देत, आपल्यापेक्षा म्हणजे जात कुठली असू देत, त्यानंतर गरीब श्रीमंत, हे कुठलेच भेदभाव न ठेवता संतांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे तेवढी आपण जपली काही प्रमाणात, चालता बोलता वागताना जे काय आहे ती, तरी सुद्धा अध्यात्म आलंच की आपल्याला. खरं. सो माझ्या दृष्टीनं हे अध्यात्म असं आहे. वा. आणि म्हणजे मला प्रेक्षकांनाही सांगावं वाटेल की बऱ्याचदा कलाकारांच्या बाबतीत असं म्हटलं जातं ना, अनफॉर्च्युनेटली, की अरे हे फक्त लोक म्हणतात, हे फक्त असे विचार करतात. बट हे जे आता स्मिताजींनी सांगितलंय याचा मी सुद्धा अनुभव घेतलाय. कारण की आपली 2-3 दिवस आधी फक्त बोलणं झालेलं असेल. बोलणं झाल्यानंतर मी काही पॉइंटर्स स्मिताजींना पाठवले आणि फक्त त्यात खाली टेक्स्ट पाठवला की माझा अक्षर फक्त समजून घ्या कारण की विचित्र आहे. पण त्याच्यावर पण स्मिताजींचा टेक्स्ट असा आला की नाही छान आहे की अक्षर, का असं वाटतंय. पण मग चांगलं आहे तर त्याचं कौतुक नको करायला. पण आतापर्यंत कधी असं अनुभवलेलं नसताना, जसं तुम्ही सांगितलं की समोरच्याचा तेवढा रिस्पेक्ट ठेवणं किंवा तशा पद्धतीने बोलणं, कारण असा एक्सपिरियन्स मी नाही कधी केलेला आतापर्यंत. कसं अरे काय अक्षर आहे अशा पद्धतीने. आणि हे झालं छोटं उदाहरण. म्हणजे आता इथे आल्यानंतर सुद्धा जेव्हा आम्ही चर्चा करत होतो, जस्ट असं कॉफी घेत होतो, त्यावेळी पण आईला खूप काम करावं लागत असेल. सो हा साधेपणा आणि डाऊन टू अर्थ एक स्वभाव म्हणतो ना आपण, हा या गोष्टीं थ्रू कळतो असं मला इथे सांगावं असं वाटेल. नाही, आणि कौतुक खरं सांगू का, खरंच आपण जेवढं दिलखुलास कौतुक करू ना समोरच्या व्यक्तीचं, तितका आपल्याला आनंद मिळत असतो. वा. हे माझं स्पष्ट मत आहे की मी जितकं कौतुक करेन, आणि मला चांगल्या गोष्टी दिसायला पण पाहिजेत ना. काही जण कौतुक करत नाही याचा अर्थ त्यांना चांगल्या गोष्टी दिसतच नाही. असं होतच नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये एकही चांगली गोष्ट नाही असं नाही असू शकत. अगदी बरोबर. काहीतरी चांगलं असतं ना, आपण ते नोटीस करायला लागतं. करेक्ट. आणि ते आधी आपल्याला दिसलेलं केव्हाही चांगलं. दृष्टी तशी दृष्टी असायला हवी. आणि उणीवा आपण काढतोच किंवा उणीवा दिसतातच आपल्याला, पण त्याच बरोबरीनं त्याचे प्लस पॉइंटही आपल्याला दिसायला हवेत. आणि ते दिसल्यानंतर आपण त्या गोष्टींबद्दल वाच्यता झाली पाहिजे, बोललं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. ऑलरेडी निगेटिव्हिटी एवढी बाहेर आहे, आपण त्यात पॉझिटिव्ह राहिलं. मी तुला म्हणजे मला कायम असं वाटतं की लोकांना ना खूप रिॲक्ट करण्याची सवय आहे. खूप रिॲक्ट करतात. म्हणजे एखादं फिल्म बघून रिॲक्ट करतात, गाणं बघून रिॲक्ट करतात, कोणाची कला बघून, कोणाचं काय बघून. पण बऱ्याचदा ना रिॲक्ट व्हायची गरजच नसते. तुम्ही फक्त रिस्पॉन्ड द्या ना त्यांना, म्हणजे तो रिस्पॉन्स महत्वाचा असतो. तुम्हाला काय वाटतंय की क्रिटिसाइज करायचंय ते थोडंसं आतमध्ये ठेवून त्याला फिल्टर घालून, मी म्हणत नाही की तुम्ही डिप्लोमॅटिक वागा, ओके, पण
चांगल्या गोष्टी असतात त्या आधी दिसतात, मग बरोबर. त्या आधी बोलायलाच पाहिजे. वा. त्या व्यक्तीला तो बूस्ट मिळाला पाहिजे. हम्म, हम्म. आणि मग त्यानंतर तुमचं जे काही मत असेल, बरं त्या व्यक्तीला हवं असेल तर द्या आणि मत. हा. नाहीतर उगाच- विनाकारण मत देणारे खूप जण असतात आपल्याकडे. करेक्ट. मी हे कसं केलंय मला सांग ना, असं विचारल्यानंतर मग सांगावं की हे तू छान केलंयस पण मला असं वाटतं, म्हणून आपण सांगू शकतो. हम्म. पण कौतुकानं आपण एखादा हा व्हिडिओ दाखवतो एखाद्या व्यक्तीला आणि आधीच क्रिटिसाइज करायला सुरुवात करतात. अगं त्याच्यासाठी दाखवलेलाच नाहीये पण हा व्हिडिओ. बरोबर. एक तर तू नाही बोललीस काहीतरी चालेल, कौतुक नाही केलंस तरी चालेल, पण क्रिटिसाइज लगेच करू नको. फार घाई असते आपल्याला या सगळ्या गोष्टींची, गरज नाही. आणि मला कमेंट्स करणाऱ्या लोकांना हेच सांगावं असं वाटेल, कारण की तुम्ही रील बघून फक्त रिॲक्ट होता, त्याच्यापेक्षा पूर्ण पॉडकास्ट बघा आणि मग रिॲक्ट. पण आता आणखीन एक, हा, आपण ते कसं घ्यायचं. म्हणजे लोक रिॲक्ट करतात, आपण सगळ्यांना सांगू शकत नाही, पण आपण कसं घ्यायचं. कमेंट्स करणारे करतात, ट्रोल होणारे होतात, किंवा ट्रोलिंग चालू असतं, त्याचा इफेक्ट आपल्यावर होऊ शकतो. पण मला किती लागून घ्यायचं ते, मला त्या गोष्टी इतक्या लागाव्यात इतकी ती व्यक्ती जवळची आहे माझ्या. हे महत्वाचं. तुझी आई जर तुला येऊन बोलली, ओरडली किंवा म्हणाली की काय हे तू केलंयस, तर तुला ते जिव्हारी लागायलाच हवं. करेक्ट. नाही लागलं तर प्रॉब्लेम आहे. बरोबर. तुझ्या असं इनर सर्कल, मी म्हणते इनर सर्कलमध्ये 2 ते 3च व्यक्ती असतात. त्या पलीकडे असू पण नाहीत तुमच्या इनर सर्कलमध्ये. त्या इनर सर्कलमध्ये ती व्यक्ती जर का आपल्याला सांगते की स्मिता तुझं काय चाललंय, हे तू काय करतेस, तर मी त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि मी त्याबद्दल इंट्रोस्पेक्ट होणं गरजेचं आहे. आणि मी आपणहून त्या व्यक्तीला विचारणं गरजेचं आहे की माझं कुठे चुकलं मला सांग. राईट, राईट. बरोबर. पण कोणीतरी कुठेतरी नाशिकमध्ये का कुठेतरी बीड जिल्ह्यात एका कोपऱ्यात बसून कमेंट करतोय त्याच्या मूड प्रमाणे. आज त्याचा मूड जसा असेल सकाळी त्याप्रमाणे तो करतोय, फ्रस्ट्रेट झालेला असेल, त्यांनी केलेल्या कमेंटवर आपण इथे अफेक्ट का व्हायचं. पॉइंट आहे, अगदी बरोबर. नाहीच व्हायचं. त्यामुळे या कमेंट्स मला व्हर्च्युअल कसं असतं आपलं जग, आभासी आहे हे सगळं. तुम्हाला या कमेंट्स आभासी वाटतात. चांगल्या कमेंट्स मी घेते आणि मी सांगते सुद्धा माझ्या चॅनेलवर की प्लीज कमेंट्स करा, तुमच्या कमेंट्स वाचायला मला आवडतात. आणि चांगल्या कमेंट्स जेव्हा त्या करतात तेव्हा चांगल्या मूडमध्ये करतील, किंवा मला त्यांना असं वाटलं असेल चला आज हिला चांगलंच म्हणूया म्हणून गेलेल्या असतील, तर मी घेते ना, त्यांनी माझा एक व्हिडिओ बरा होणार आहे. करेक्ट, करेक्ट. मोटिवेशन मिळतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे बघ, आपल्याला काय घ्यायचं, किती घ्यायचं, कसं घ्यायचं, ह्याचा स्विच आपल्याच हातात आहे. राईट. त्याच्यामुळे तो स्विच फक्त आपण इतरांना कुणालाही द्यायचा नाही, एवढं पाळायचं. वा वा. तर मुव्हिंग अहेड, आता मला तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की तुमच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल सोशल मीडियावरून हे लक्षात येतं की तुम्ही स्वामी भक्त आहात. तर काय आहे तुमचं आणि स्वामींचं नातं, कनेक्शन, कसे ते तुमच्या लाईफमध्ये आले, हे प्लीज आम्हाला सांगा. स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले, कसे एंटर झाले आणि ते कसे हळूहळू येत गेले, मला खरंच खूप आश्चर्य वाटतं. कारण स्वामींबरोबरचं नातं हे कमाल नातं आहे. स्वामी, मी उठता बसता स्वामींना जे बोलवत असते, त्यांचं नाव घेत असते, याचं कारण मला ते सतत आजूबाजूला हवे असतात. मला असं वाटतं की तुम्ही आहात ना, तुम्ही थांबा, तुम्ही इथेच थांबा मला. आणि खरंच मी बोलते पण त्यांच्याशी की आज मला ना जरा बरं नाहीच वाटत आहे, पण. आणि सेल्फ टॉक महत्वाचा आहे. तो सेल्फ टॉक स्वामी ऐकत असतात असं मी समजते. कोणीतरी आपला एक मेंटॉर आपल्या बरोबर असणं फार गरजेचं असतं सतत. तसं स्वामी आहेत असं मी समजून ते करते. आणि स्वामींनी माझ्यासाठी कित्येक गोष्टी ह्या करून ठेवलेल्या होत्या, ह्या मला काही काळानंतर लक्षात आल्या. बर. जसं की कित्येक संकट आली,
किती डाऊन्स होते लाईफ मधले, त्यावेळेला मला असं वाटायचं की मी आता ह्याच्यातून बाहेरच नाही येऊ शकणार, तर हे कसं करायचं, आता काय करायचं. पण त्यावेळेला जे आता तू म्हणशील, जे तुझ्या मनात असेल ते होईल, असं जेव्हा मी म्हणून पुढे गेले तर मला लक्षात आलं, अरे पुढे तर माणसं पेरून ठेवलीत आपल्यासाठी, हे याच्यासाठी घडणार होतं म्हणून हे असं घडलं, आणि ह्याच्यापेक्षा हेच बेटर होतं कदाचित माझ्यासाठी. हे मला वाटत होतं की बरं आहे, पण स्वामींना वाटत होतं अगं थांब जरा, पुढे जाऊन आणखीन अशा गोष्टी आहेत, ह्यातून कदाचित तुला शिकायला मिळणार आहे. इथे नुसते पैसे कमवतीयस, ग्रोथ थांबलीये तुझी, शिक्षण थांबलंय तुझं, त्यामुळे तू फक्त पैशाचा हव्यास करू नकोस. आता जरा तुला शिक्षण घेणंही महत्वाचं आहे. काही वर्षांनंतर तुला कदाचित ते नाही जमणार. हे त्यांनी आखून ठेवलेला स्क्रीन प्ले आहे, तो मी कसा डावलायचा. सो त्या स्वामी जेही मला वाटेल ते मी सगळं त्यांच्याशी बोलते. बऱ्याचदा चिठ्ठ्या लिहिते, बऱ्याचदा माझ्या डायरीमध्ये स्वामींसाठी म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या मनातल्या लिहिते आणि म्हणते की स्वामी आता ह्याच्यावर तुम्ही उत्तर द्या मला. आणि पण ते 2 दिवसात, हे बघ आपल्याला ना आपल्या गोष्टी तशा माहिती असतात, फक्त निर्णय घेताना आपल्याला ती हिंमत येत नाही, कळत नाही. चांगलं वाईट ह्याचे होणारे दुष्परिणाम, त्याच्यानंतर चांगल्या गोष्टी, ह्या सगळ्या आपल्याला माहिती असतात, किंवा माहित नसल्या तर आपण त्या फिगर आउट करू शकतो, त्या आपण लिहून काढू शकतो. ओके, पण ते केल्यानंतर पुढची स्टेप असते की ते धैर्याने आपण पाऊल पुढे टाकणं. राईट. त्याच्यासाठी मग असं असतं की हे मी घेतलाय निर्णय, पण होईल ना नीट, तेव्हा स्वामी बघून घेतात ना. तर अशा कित्येक गोष्टींमध्ये स्वामींनी मला कायम साथ दिली. मला असं वाटायचं की अमुक व्यक्तींनी माझ्याशी चांगलं वागावं, मला आत्ता मदत करावी, मला आत्ता गरज आहे या व्यक्तीची, आणि त्या व्यक्तीला कळत कसं नाहीये की मला गरज आहे, पण ती व्यक्ती मला माझ्यासाठी नाहीये. अशा वेळेला ती व्यक्ती नाही करत आहे मदत, पण तीच गरज दुसऱ्या व्यक्तीं थ्रू माझी पूर्ण होत असेल तर त्या व्यक्ती स्वामींनी पाठवलेल्या आहेत. त्या वेळेला बऱ्याचदा मला असं वाटतं की अरे यार, माझी नेहमीची बाई जी आहे ना, ती इतका सुंदर स्वयंपाक करते आणि मला नेमकं ना माझ्याकडे येणार आहेत 15-20 जण आणि तिने सुट्टी घेतली, आता मी काय करू. पण होतं काय की मला अचानक मामी म्हणते की ऐक ना, 1 जण आहेत, तू एकदा बघून तर घे त्यांचं केटरिंग कसं आहे. 20 जणांचा स्वयंपाक देते, खरं देत नाहीत 20 जणांचा, पण तू बघ, मग नंतर पुढे तुला बोलावता येईल. अच्छा ठीक आहे, आता काही पर्यायच नाही. ते आल्यानंतर मग मला कळतं, अरे ह्याच्यापेक्षा तर उत्तम असूच शकलं नसतं. मग कोणी पाठवली ही व्यक्ती अचानकपणे. आणि आपण असं म्हणतो की अरे यार, माझ्याच कामवाल्या ताई आहेत, त्याच छान म्हणतात, ते असतं की मला कम्फर्ट वाटतो आणि मग त्याच का नाही आहेत. आपण त्याच्यातच गुंतून राहण्यापेक्षा थांब ना, टॅप करतोय तो वरतून, तो मदत पाठवतोय, तू ऐक तरी, ती मदत देतोय, त्याला सांगायचंय काहीतरी. राईट. ऐकता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे. सो हे ऐकणं आणि बघणं सुद्धा ना मला स्वामींनी शिकवलंय. की वेळच्या वेळेला आणि पॅनिक न होता कुठल्याही सिच्युएशनला, म्हणजे अचानक कुठलीही मग ती आर्थिक अडचण येऊ देत किंवा मग मी आजारी पडलेली असू देत, तर त्यावेळेला ना पॅनिक नव्हता. अच्छा ठीक आहे, ABC काय गोष्टी होऊ शकतील याच्या पलीकडे, आता जर का हे घडलं नाही तर हे होईल, नाही तर हे होईल, नाही तर हे होईल. ओके, आपण त्याप्रमाणे डिसिजन्स घ्यायचे आहेत. आणि ह्या डिसिजन घेण्याची योग्य ती आपल्याला जी बुद्धी देणार आहे ती स्वामी देणार आहेत. करेक्ट. सो पहिल्यांदा आपण शांत राहणं खूप गरजेचं आहे त्या सिच्युएशन. अगदी बरोबर. हेही स्वामींनी शिकवलं. आता आपल्या चॅनलचे बरेचसे प्रेक्षक जे आहेत ते स्वामी भक्त आहेत, तर एकंदर पाहताना स्वामी ज्यावेळी सगळं छान चालू आहे त्यावेळी तर ते आपल्या सोबत असतातच, पण कधी एखादा काळ वाईट येतो आणि त्यावेळी आपल्याला अशी अनुभूती म्हणा किंवा जाणीव होते की अरे नाही, स्वामी आहेत. म्हणजे कधीतरी आपण विचारात असतो आणि समोरून एखाद्या रिक्षावर आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे असं दिसतं. तर असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? खूपदा झालंय. अरे
खूपदा. आणि जे तुमच्या मनात चालू असतं ना ते सगळीकडे तुम्हाला दिसत असतं. बर. हे तुला माहिती आहे. आणि मी किती एंजल्स नंबर टाकत असते माझ्या स्टोरीवर. जे डोक्यात चालू असतं ना त्याची उत्तरं आजूबाजूलाच असतात. आणि बऱ्याच असं वाटतंय अरे यार फिल्मचं शूट तर उत्तम झालेलं आहे पण ना हे सगळं आता छान जुळून येऊ देत बाबा स्वामी सगळं नीट होऊ देत. आणि स्वामींचा फोटो पुढे कुठेतरी दिसतो. असं होतं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. करेक्ट. असं होतं. कधीतरी असं वाटतं की प्रमोशनला जायचं आहे एके ठिकाणी आणि तिकडे गेल्या गेल्या स्वामींचाच फोटो दिसतो किंवा स्वामींचं मंदिरच दिसतं आणि मग ते दर्शन घेऊन आपण मग प्रमोशनला जातो. सो हे कोइन्सिडन्स तर सतत घडत असतात. सतत. आणि माझ्या बाबतीत सतत. मला नाही असं वाटत फक्त माझ्याच बाबतीत घडतात पण हे निश्चितपणे जे स्वामी भक्त असतील ना त्यांच्या सगळ्यांच्या बाबतीत हे घडत असणार आहे. नक्कीच. कारण स्वामी असतातच अरे आजूबाजूला. करेक्ट. ते बरोबर येतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्हाला काय करायचंय आणि ते त्यांचं अस्तित्व ना सतत भासवून देतात तुम्हाला की मी आहे तू कर. करेक्ट. फेथ आणि कर्म ह्याचा काय इम्पॉर्टन्स आहे? म्हणजे हे विचारण्यामागचं कारण हे की आपले बरेचसे सबस्क्रायबर्स जे आहेत ह्या एकतर स्त्रिया आहेत आणि त्यातून सुद्धा गृहिणी आहेत. तर बऱ्याच वेळा असं त्यांच्या बाबतीत होतं ना की दिवसभर कष्ट चालू असतात आणि मिस्टरांकडून काही ना काहीतरी कॉम्प्लिमेंट येणं किंवा आजूबाजूच्या नातेवाईकांकडून की अरे हे छान झालंय किंवा हे पदार्थ आज चांगला केलास असं बहुधा मिळतच नाही. असे कॉम्प्लिमेंट म्हणा किंवा एक जस्ट सपोर्ट. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला विचारावं असं वाटेल की फेथ आणि कष्ट किंवा कर्म याचं काय तुमचं मत आहे याविषयी? मी कायम असं म्हणते की अपेक्षा ज्या असतात ना या अपेक्षा तुम्हाला खूप दुःख देऊन जातात. ओके. म्हणजे इवन सुख दुःख तुम्हाला यश अपयश जय पराजय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर अशा ठेवल्या ना की यश अपयश ओके किंवा आनंद दुःख हे जर तुम्ही असं स्थान ठेवलं ना तर तुम्हाला कायम दुःखच होणार आहे. म्हणजे त्या आनंदाचा पण तुम्ही आनंद घेण्यासाठी तिथे थांबू शकत नाही. ज्याला पण हे समप्रमाणात करतो ना या सगळ्या गोष्टींकडे समतोल राखून ज्या वेळेला बघतो ना त्यावेळेला हे सगळं कमी व्हायला लागतं. म्हणजे अपेक्षांच्या बाबतीत मला असं वाटतं की मला आज स्वयंपाक करताना भाजी करताना खूप छान वाटतंय. मी मस्तपैकी म्युझिक लावलेलं आहे आणि मी माझा स्वयंपाक एन्जॉय करतेय. किंवा तिथे दरवळणारा जो सुगंध आहे तो प्रत्येक सुगंध मला आनंद देतोय. मी चिरत असलेली भाजी ही मनासारखी चिरली जाते आहे आणि मला हवे तसे आकार द्यायचे आहेत. त्यानंतर मी सजवलेलं हे जे काही स्वयंपाकघर आहे माझा ओटा आहे तो मी किती छान ठेवलेला आहे. हे याच गोष्टींमध्ये राहून जेव्हा मी रममाण होऊन माझं काम करते त्यानंतर मी 100% तुला सांगते कुठलीच असा विचार करून स्वयंपाक करणारी गृहिणी असेल किंवा कोणी पुरुष असेल तो ही अपेक्षा नाही करणार की सांग ना कसं झालंय. ओके. कारण तो करण्यामध्येच इतका आनंदी असतो. तो त्या प्रोसेसचा एवढा आनंद घेत असतो की तो तिथे फुलफिल्ड झालेला असतो. करेक्ट. त्यानंतर त्याला कोणीतरी आपल्याला काय कौतुक करेल आणि मग मला आनंद होईल एवढं राहतच नाही अरे त्याचं. आधीच सगळ्या गोष्टी फुलफिल्ड केलेल्या असतात ना त्यामुळे ह्या अवांतर किंवा ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत की कोणीतरी माझं कौतुकच करेल कोणीतरी मला चांगली कमेंट करेल किंवा कोणी ह्या राहतच नाहीत. म्हणून कर्म महत्वाचं आहे. जे गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही कर्म करत असताना फक्त कर्माचा विचार करा. त्यावेळेला ती आसक्ती नसावी की मला काय मिळणार आहे याच्यातून. मी आज हे केल्यानंतर मला काय मिळणार आहे.
तुम्ही मनापासून करा. आणि मी कायम म्हणते, कौतुक कोणी केलं तर ते बोनस समजायचं आपण, नाही केलं तर नाही केलं, काही फरक नाही पडत. याने मला ते करत असताना मजा येते की नाही, हे मात्र खूप महत्वाचं आहे. कुठली गोष्ट असू देत, अभ्यास असू देत, जेवण असू देत, किंवा तुम्ही वाचन करताय, तुम्ही लिखाण करताय, तू तुझं युट्यूबचं काम करतोयस, मी माझं युट्यूबचे व्हिडिओज करताना मला त्याच्यात मजा येते का, आधीच कशी कमेंट्सची मी अपेक्षा करू, आणि करणं योग्य आहे का नाही. आणि जर का मी खूप मनापासून एखादा विषय, असे होतात बघ आपले विषय, मग खूप मनापासून करतो, पण त्याला म्हणावा तसा रिस्पॉन्सच मिळत नाही, म्हणावे तशा कमेंट्स आपल्याला येत नाहीत आणि व्ह्यूज येत नाही, फक्त तो आपल्याला आवडलेला असतो. पण इनफ असतं ते. काही वेळेला हे इम्पॉर्टंट असतं. ओके, आपण आपल्या गोष्टी आपल्यासाठी करत राहणं. आणि आपल्यासाठी म्हणजे फक्त आपल्या आनंदासाठी नाही, आपण ते सर्व काय करतोय, कुठलीही गोष्ट असू देत, त्याच्या मागचं इंटेन्शन, त्या कर्मामागचं इंटेन्शन आणि हेतू फार महत्वाचा असतो. मी केलेला स्वयंपाक हा इतरांचं छान व्यवस्थित पोट भरवणार आहे ना, त्यानं त्यांचं आरोग्य उत्तम राहणार आहे ना. मी आज केलेलं टोमॅटोचं सार, याच्यामध्ये काय काय जीवनसत्व आहेत, ही माझ्या घरातल्या सगळ्या मंडळींना मिळणार आहेत ना. हा हेतू असला पाहिजे. बरोबर. पण माझं कौतुक व्हावं असा हे इंटेन्शनच, मला असं वाटतं की मग ही अपेक्षाच मग आपल्याला मारक ठरते, हे दुःखाचं कारण ठरते. ही असूच नाही. मी माझ्याकडून जेव्हा सर्व करते कुठलीही गोष्ट, मी ऍक्टिंग करते, मी व्हिडिओज करते, त्यावेळेला 10 जणींपैकी 5 जणींना खरोखर आनंद होईल का ही गोष्ट करत असताना, त्या 5 जणींना जरी आनंद झाला तरीही सफल झाल्यासारखं आहे ना हे. खरं. आणि कदाचित त्या 5 जणींना आवडलं असेल आणि त्यांनी मला कमेंट नाही केली, म्हणून मी दुःखी व्हायचं नाही. मी करत असताना 100% काम करायचंय, कर्म माझं व्यवस्थित ठेवायचं आहे, त्याच्या पुढे अपेक्षा करायची नाही. वा. आपण साईबाबांच्या बाबतीत बोललो, आपण स्वामींच्या बाबतीत बोललो. आता मला तुम्हाला हेच विचारावं वाटेल की तुम्ही काही साधना करता का, किंवा तुम्ही योग करता का, किंवा पारायण जसं तुम्ही सांगितलं, तर तसं काही आता तुमचा काय आध्यात्मिक प्रवास कसा असतो? खरं सांगायला गेलं तर आता मी पूर्वीसारखं पारायण होत नाहीत माझ्याकडून, मी नाही करू शकत. पण मी म्हणाले तसं की जाणून बुजून असं नाही, पण नकळतपणे स्वामींचं नाव येत गेलं. त्यामुळे मी एवढं, मला माहिती आहे जे आपल्याला संतांनी पण सांगितलंय, नामस्मरणात, जप याच्यामध्ये खूप ताकद आहे. त्यामुळे उठता बसता आपल्या आवडत्या देवाचं नाव घेणं, हे त्यांनी आपल्याला खूप शक्ती मिळत असते. आणि ते माझं असतं. इव्हन मी म्हणेन की स्वयंपाकघरामध्ये छान स्वयंपाक करत असताना नामस्मरण तुम्ही करत राहा, पांडुरंग हरी पांडुरंग हरी, किंवा मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत, आणि ते वेगवेगळ्या सुरात वेगवेगळ्या तालात आपण आपल्या रममाण होऊन म्हणणं आणि ते काम करत राहणं, ह्याच्यात एक वेगळी मजा आहे माहितीये का. आपण आपले स्वामी आणि आपलं काम एवढंच जेव्हा ते आपण इतकं छान करतो ना, त्यावेळेला ते लोकांपर्यंत पसरतो, म्हणजे तो आनंद पसरतो, ती पॉझिटिव्हिटी पसरते. तर या गोष्टी मी शक्यतो पाळते. म्हणजे घरी सकाळी उठल्यानंतर सुद्धा, कबीर इरिटेट होतो बऱ्याचदा माझ्या या सवयीला, पण सकाळी उठल्यानंतर सुद्धा मी असं मोठमोठ्यानी देवाची गाणी म्हणत त्याला उठवते, किंवा मग टीव्हीवर मोठ्यानी लावते. सकाळी आमच्याकडे असतात, अभंग लावलेले असतात, किंवा मग भक्तिगीतं असतात, असे मोठमोठ्यानी लावून, आणि मग त्याला मी सांगते की आता हा सकाळचा आपला हा वेळ असणार आहे, तेव्हा हीच गाणी वाजतील इथे, दुसरी वाजणार नाही. पॉझिटिव्हिटी पण, हो, एक वातावरण निर्माण होतं घरामध्ये. तर ते मला त्या पद्धतीनं, आणि आणखीन म्हणशील तर देवपूजा करायला मला खूप आवडते.
घरातली देवपूजा मी करते आणि मग बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये असं वाटतं देवपूजा करत असताना की अरे आपण गरम पाण्याने आंघोळ करतो, मग देवाला पण गरम पाण्यानेच आंघोळ घालायला हवी. तर असं मी शक्यतो या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. आणि बाकी नामस्मरण आणि जप याच्यावर माझा जास्त विश्वास असल्यामुळे ते शक्यतो मी जास्त करते. पूर्वी सुद्धा मी असंच करायचंय. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते त्यावेळेला ब्रह्ममुहूर्तावर उठून अचानकपणे मला स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं वहीमध्ये लिहित राहायचंय. आणि माहिती नाही, मला लिखाणाने ना खूप शांती मिळते, खूप बरं वाटतं. मला अगदी काहीही सुचलं नाही ना लिहायला तर मी कॉपी करते काहीही, आवडणारे थॉट सुद्धा. माहिती नाही का, पण ते लिहायला लागले की मी शांत होऊन जाते. आणि असे नामस्मरण जर का मी करत लिहित राहिले ना तर आणखीन मला छान वाटतं. तर त्या गोष्टी मी करते. मी एका ठिकाणी वाचलं होतं की तुम्ही जेवढं लिहिता आणि त्याच्यामध्ये जप करता तर काहीतरी 2 वेळा का 3 वेळा तुमचा जप होत होतो. हो का? कारण की तुम्ही ऑलरेडी लिहित असता, तुम्ही ते बघतही असता आणि मनातल्या मनात तुमचं ते बोलणं सुद्धा चालू असतं. मला लिहायला खरंच खूप आवडतं. म्हणजे काही वेळेला खूप अवघड डायलॉग्स असतील ना ते सुद्धा मी लिहून काढते. आणि मग मला असं वाटतं की आता मला पाठवणार. पण म्हणजे तुम्ही ते नोट्स वगैरे नाही? ओल्ड स्कूल इज द बेस्ट. अरे मला पेन, कागद आणि ते कागदाचे पण वेगवेगळे प्रकार. म्हणजे मला इतकं वेळ आहे ना या गोष्टींचं. माझ्याकडे इतके पेन आणि इतक्या गोष्टी आहेत. डायरी, वह्या. व्हीनस मध्ये आठवड्याभरात चक्कर असत असेल. हो, मला खूप डायऱ्या जमा करायला आवडतात. अच्छा. ओके, मुव्हिंग अहेड, तुम्ही आता कबीरचा विषय सांगितलं की सकाळी तुमच्या इथे कसं ऍटमॉस्फिअर असतं. तुम्ही आई आहात आणि मुलांवर संस्कार कसे केले पाहिजे, कशा पद्धतीने केले पाहिजे, आय एम शुअर की तुम्ही पण त्या गोष्टी एक डोक्यात ठेवून काही करत असाल. कारण आजकाल आपण जे बघतोय बाहेर जे चाललेलं आहे की खूप वेस्टर्नाइज होत चाललंय जग. भारतात सुद्धा आपण जास्त त्या गोष्टींना फॉलो करतो. सो तुम्ही कबीरच्या बाबतीत काही तशा गोष्टी पर्टिक्युलर आहात की जसं तुम्ही सांगितलं की सकाळी उठल्यावर कंपल्सरी भक्तिगीतं, देवाची गाणी, तशाप्रमाणे? पहिली गोष्ट तर आताच ते जे त्याचं वय आहे ना, कबीरचं जे वय आहे ते वय पाहता मी डिसिजन घेतला की मी पुण्याला येणार आणि त्याच्याबरोबर व्यवस्थित वेग घालवणार. आता पुण्याला येण्याचा निर्णय याच्यासाठी कारण शेजारच्याच विंगमध्ये आई राहते. तर कधी मला कामाच्या वेळेला मी तिच्याकडे सोडून मी जाऊ शकते. तसं मुंबईमध्ये मला काही मुभा नव्हती. आणि तेव्हा ठरवून मी आले होते की हे काही वर्ष जे असतात ना टीन एज मध्ये जाईपर्यंत, जोपर्यंत कोणाचा फार इन्फ्लुएन्स नाही आहे तोपर्यंत मी मला जे पोचवायचे ते पोचवू शकते. करेक्ट. सो माझा प्रयत्न असतो की शक्यतो त्या गोष्टी पोचवाव्यात. फॉर्च्युनेटली स्वामींच्या कृपेने मी सिनेमे पण असे करते ना सध्या की मला कबीरला ते दाखवताना खूप छान वाटतं. मला इतकं छान वाटतं की माझी आई या सिनेमामध्ये काम करते आहे. आता हे त्याच्या वयासाठी परफेक्ट आहे. बरोबर. आणि त्यांनी हे विषय जवळून बघितले. म्हणजे सिनेमात तर तो बघतो, पण ज्यावेळेला माझ्याकडे स्क्रिप्ट येते मग मी त्या विषयाचं वाचन करायला सुरुवात करते, त्या विषयावर पुस्तकं मी वाचते. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो कुठे ना कुठेतरी असतो. म्हणजे मला आवडलेलं एखादं वाक्य आणि किंवा एखादा अभंग मी त्याला वाचून दाखवते आणि मी म्हणते तुला माहितीये का याचा अर्थ काय आहे. सो हे संस्कार जे आहेत हे नकळतपणे त्याच्यावर घडतात. ते माझ्या कामामुळे घडतात, ह्याचा मला अत्यंतिक आनंद आहे की मी अशा पद्धतीचं काम करतेय की ज्यामुळे माझ्या मुलाला पण त्याचा फायदा होतोय. आणि कबीरला मागच्याच वारीमध्ये मी अवधूत गांधी जे आपले आहेत ते दिंडीमध्ये 3-3 तास त्यांचं हे चालू असतं, अभंग आणि प्रवचन वगैरे या गोष्टी. मी कबीरला घेऊन गेले होते तिकडे. आणि मला आश्चर्य वाटतंय, तिथे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. कबीर 3 तास अवधूत दादांच्या शेजारी बसून पूर्ण टाळ घेऊन
त्यांनी मस्त चालू. ते वातावरण त्यांनी इतकं आनंदाने त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. मला खूप बरं वाटलं ते. आई म्हणून मला खूप मी अशी सुखावले. मी व्लॉग पण केला तिकडे, पण ते त्याला जे वातावरण मिळालं ते कुठून आणणार होते मी. करेक्ट. मुंबईत नाहीये हे वातावरण. नाही, अजिबात. म्हणजे हे लकीली पुण्यातच मी राहते आणि सासवडलाच जायचं होतं आम्हाला. हे सगळं मी ती संधी साधू शकले आणि मी कबीरला घेऊन जाऊ शकले. तिथे कबीरनी ते बघितलं की वारकरी कसे येतात, ते कसे राहतात, कारण आम्ही अगदी रात्रीपर्यंत होतो. मग ते कसे झोपतात, मग तिथेच ते कसे जेवतात, त्यांच्यासाठी कसं जेवण बनवलं जातं, आणि मग पालखीचं दर्शन घेतलं. हे सगळं त्याच्यावर जे नकळतपणे त्याच्या मनात, हृदयात जे रुजतंय ते मला हवंय. हे तो पुढे घेऊन जाईल आणि तो त्याच्या मुलांना त्याच्या आठवणी सांगेल की लहान असताना आई मला घेऊन जायची तिकडे. सो हे माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं नकळतपणे त्याच्यावर संस्कार होत आहेत. घरी सुद्धा मी शाळेतून आल्यानंतर त्याला म्हणते की आता काय करशील तू, आज दिवा तू लावायचास, दिवा मी नाही लावलेला आहे, तो तू लावायचा आहे. आणि मग ते मला असं वाटतं याच्यामध्ये ना तुमच्या ऍक्टिव्हिटीज पण खूप छान होतात. की ती वात व्यवस्थित करणं, मग त्यामध्ये तेल घालणं, दिवा लावणं आणि मग उदबत्ती लावणं. मग उदबत्तीचे 3-4 प्रकार मी ठेवलेले आहेत, तू आज चूज कर की कुठली लावायला हवी आपण आपल्या घरामध्ये. करेक्ट. सो या छोट्या गोष्टींमध्ये त्याला मी इन्व्हॉल्व्ह करून घेते, त्या ऍक्टिव्हिटी म्हणून त्याला देते, मग त्याला मजा पण येते. मग शुभंकरोती पण म्हणतो तो. हे बेसिक आहे खरं तर, शुभंकरोती म्हणायलाच हवी. पण आता त्याचं काय होतं की आल्यानंतर ट्युशनला जायचं असतं, त्यामुळे बऱ्याचदा मिस होतं. पण जेव्हा पॉसिबल होतं त्यावेळेला मी या ऍक्टिव्हिटी त्याला करायला देतेच. आणि हे करत असताना तो स्वतः त्यावेळेला जे भावूक होतो हे फार माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर गणपती सुद्धा बसवण्याचं कारण म्हणजे कबीरच. अरे वा. कारण गणपती येतात त्यावेळेला आपल्याला गणपती बाप्पा येणार त्याच्यासाठी आरास, त्याची तयारी करायची आहे, किंवा मग खरेदी करायला जायचं आहे. मध्ये तर मी असं करत होते की आम्ही घरीच गणपती बनवत होतो. मग नंतर असं झालं की माझं कामाचा लोड वाढला म्हणून मग आम्ही मूर्ती आणायचो आणि मग पेंट करायचो मूर्तीला. तसं वेगवेगळ्या गोष्टींमुळे ना त्याचा प्रत्येक गणेशोत्सव हा आठवणीतला राहणार आहे. वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही केलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे आता आईनी करायला सांगितलंय आणि आता हे आता करायचं असतं असं म्हणून त्यांनी करू नये. तर त्याला ते आवडीनं करावं, कारण त्याची आवड मला माहितीये की अर्धा तास तो पूजेला नाही बसू शकत. अजून ती आवड नाहीये. मग मी वेगळ्या कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेऊ शकते, ते मी करते. वा. त्याला घेऊन तुम्ही कुठे देवदर्शनाला वगैरे जाता युजली? हो, दरवर्षी आम्ही तुळजापूरची आई आमची कुलदैवत आहे, तिचं दर्शन, अक्कलकोट स्वामी आणि पालीचा खंडोबा हे आमचं दैवत आहे, तर आम्ही तिकडे जातो. पालीचा खंडोबा म्हणजे आम्हाला जेजुरीचं माहितीये. पालीचा खंडोबाचं काय विशेष असं स्थान? खंडोबा वेगवेगळे आहेत हे माहितीये ना तुला? नाही. हो, जेजुरीचा खंडोबा आहे, पालीचा खंडोबा आहे, आणखीन एक कुठल्या तरी आहे, मी तर नाही मला माहिती. पण पालीचा खंडोबा याच्यासाठी कारण म्हाळसाचं आणि खंडोबाचं लग्न पालीमध्ये झालं होतं म्हणून त्याला पालीचा खंडोबा असं म्हटलं. अच्छा. त्याच्या मागे आख्यायिका पण आहेत, बऱ्याच आहेत. पण मेन कारण हे की त्यांचं तिथे लग्न झालेलं, त्यामुळे नववधू जे असतात ते लग्न झाल्यानंतर ज्यांचा पालीचा खंडोबा आहे ते तिथे येतात देवदर्शनासाठी आणि मग तिथून त्यांचा संसार पुढे सुरू होतो. पण ते मस्ट आहे, म्हणजे तिथे जायलाच पाहिजे असं असतं. त्यामुळे या 3 जे ठिकाणं आहेत, तुळजापूर, पालीचा खंडोबा आणि अक्कलकोट, तिथे मी जाऊनच येते. वा. स्मिताजी, तुम्ही अभिनेत्री आहात, तर अभिनय आणि अध्यात्म याच्यामध्ये काही तुम्हाला सिमिलॅरिटी वाटते का? मी तुला म्हणाले तसं की मी सिनेमे असे करते आता की ते विषय स्वामींच्या कृपेने माझ्याकडे येतात असे की त्या सगळ्याची सांगड छान घालता येते मला. पण मुरांबामध्ये मी जे कॅरेक्टर करत होते ते खूप वेगळं होतं. ते आधी विलन होतं आणि मग त्यानंतर थोडंसं फनी कॅरेक्टर झालं ते.
पण तरी मला असं वाटतं की ते काम आहे माझं, आणि ते काम ऍक्शन आणि कट मधला माझा तो अभिनय आहे, म्हणजे ती मी नाहीये ना, ते मी एखादं पात्र साकारते आहे. तर त्यावेळेला सुद्धा असं व्हायचं की मी मुरांबाच्या सेटवर जाताना सुद्धा भगवद्गीता ऐकत जायचे आणि येताना भगवद्गीता ऐकत यायचे. किंवा मधल्या काळामध्ये सुद्धा खूप अध्यात्मा रिलेटेड व्हिडिओज ऐकायचे. म्हणजे आपण एखादं पात्र करतो याचा अर्थ गरज नाहीये की आपण तसंच एरवी सुद्धा वागलं पाहिजे. जो मूळ स्वभाव असतो तुमचा, तो मूळ स्वभाव तो बाजूला नाही जात. करेक्ट. तो तसाच ग्रो होत राहतो. आणि मला असं वाटतं की मला त्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये किंवा वाचनामध्ये खूप शांतता मिळते. आणि मग जर का मला या गोष्टी पुढे पुढे नेतायत, तर मग कुठल्या गोष्टींसाठी अडायला का पाहिजे आपण, किंवा म्हणजे कुठल्या कॅरेक्टरमुळे ते अडू नाही शकत. भले मी ते 2.5 वर्ष पात्र साकारत होते, पण तरी सुद्धा माझा अध्यात्माचा जर्नी हा सुरूच होता. आणि तो त्याच सेटवर सुरू होता. इकडे नेगेटिव्ह कॅरेक्टर झालं होतं. त्यामुळे अभिनय हा वेगळा भाग आहे आणि अध्यात्म हा माझा वेगळा कप्पा आहे आयुष्यातला. जसं की आपलं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ असतं, तसं हे सगळे वेगवेगळे कप्पे ते ठेवता आले पाहिजे वेगवेगळे. बरोबर. आज मी शूटिंग करते म्हणून मग मी देवाचं करूच शकत नाही, तर असं नाही होत. मी मार्गशीर्ष महिन्यातले जे 4 गुरुवार आहेत ते वर्षानुवर्ष करत आलेले आहे. सो ते काहीही असलं, शूटिंग असलं तरी सुद्धा मी पहाटे 5ला उठून देवाची महालक्ष्मीची पूजा मांडून मग मी शूटला जाते. आणि किंवा मग सत्यनारायण घालायचं सुद्धा श्रावणात दरवर्षी माझ्याकडे सत्यनारायण असतं. तर त्याची तारीख मी आधीच काढून ठेवायचे. गणपती बाप्पा येणार म्हणून तो 1.5 दिवसाचा गणपती माझ्याकडे म्हणून ते 3 दिवस मी काढून ठेवायचे. सो काही गोष्टी आपण ठरवायलाच लागतात की मला जर का माझ्या या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आहे तर माझ्या कामामधून तो कसा वेळ काढायचा. अगदी बरोबर. आणि अध्यात्माचा डेफिनेटली एक आर्टिस्ट म्हणून मी तुला सांगते की त्याचा नक्की उपयोग होतो. कारण तुम्हाला गोष्टी वेगवेगळ्या ठेवता आल्या पाहिजेत ना, हे सुद्धा अध्यात्मच सांगतो. करेक्ट. आज तेच दुःख, सपोज मी एक खूप दुःखी असा सीन केलेला आहे, तो सीन कॅरी करत मी मेकअप रूम मध्ये येणं आणि तोच कॅरी करून मी घरी घेऊन जाणं नाही ना असं करत आपण. तो स्विच ऑफ आपल्याला जमला पाहिजे. तसंच एरवी आयुष्यात सुद्धा आपल्याला स्विच ऑन आणि स्विच ऑफ जमले पाहिजे. की दुःख सुद्धा किती करायचं, त्याला एक लिमिट आहे. अगदी बरोबर. आणि ते करून झाल्यानंतर आपल्याला शेवटी आपलं कर्म करायचं आहे. आणि हे स्वतःला सांगणं, समजावणं आणि त्या पद्धतीनं कार्यरत राहणं हे महत्वाचं असतं. आणि यासाठी आपण सतत कर्माशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. ओके. ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे की माझे गोल, माझे ध्येय, माझं कर्तव्य जे आहे त्याच्यासाठी मी कायम उभी असणार आहे. त्याच्यामध्ये या गोष्टी येत राहतील वादळासारख्या, पण त्या जातीलही परत. तरी सुद्धा मला माझं जे ध्येय आहे ते मला तिथपर्यंत पोचायचं आहे. अध्यात्म हेही शिकवतं की तुम्ही फक्त कुठेतरी कैलास पर्वतावर जाऊन तुम्ही अध्यात्म करत बसलाय ते योगी झाले. मी योगी नाही आहात ना, तुम्हाला संसारही करायचा आहे. बरोबर. संसारातले सगळ्या गोष्टी सांभाळून मग अध्यात्म करायचं आहे. त्यामुळेच आपण समोरच्या माणसाचा विचार करणं का महत्वाचं आहे. मी अशा पद्धतीनं विचार करते की माझं बाळ माझ्या कुठल्या तरी पोथी आणि पारायणामुळे जर का उपाशी राहिलं आणि डबा घेऊनच गेलं नाही शाळेमध्ये, तर अर्थ आहे का याला काही नाही. माझं कर्तव्य काय आहे. मी कर्माशी एकनिष्ठ राहणं म्हणजेच अध्यात्म आहे ना. करेक्ट. तुमचं म्हणजे आता हे सांगणं एक जुन्या काळातल्या एका काय म्हणतात संतांच्या एका कॅरेक्टरशी असं संलग्न वाटलं. पण नंतर पुढे पण खरंच आहे की नाही. म्हणजे
आपल्याकडे पाहुणे आपण बोलवलेले आहेत, ओके, आपण म्हणतो वगैरे अतिथी देवो भव, पण बोलवल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य केलंच नाही आणि मी फक्त देवाच्या पुढे जाऊन बसले आणि तिथेच मी त्याची देवपूजा करत बसले, मग कशाला बोलवलं पाहुण्यांना? मग नको होतं ना बोलवायला. ही जी तेव्हाची कर्तव्य आहे ती आपण पूर्ण करण्यातच आपलं जगणं त्याच्यात आहे ना. अगदी बरोबर. आणि ते करत असताना मग देवाचं नामस्मरण यायला हवं, तेव्हा मग आपण त्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. ह्याचा समतोल राखणं. बरं, गीतेमध्ये पण हेच सांगितलंय किंवा आयुर्वेदातही हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींचा समतोल राखता आला पाहिजे. सगळ्या गोष्टींचा. आज मी एकच गोष्ट करते तर तीच गोष्ट करत बसले असं करून नाही चालत. अगदी बरोबर. मला करिअर करायचं आहे, मग ठीक आहे, करिअर करायचंय, कुठपर्यंत करिअर करायचं आहे, त्याच्यासाठी कुठपर्यंत आपण स्वतःच्या सगळ्या गोष्टी पणाला लावायच्यात हे ठरवायचं असतं. पण आपण करेक्ट ज्या वेळेला करिअर बरोबर आपल्याला मुलगा पण आहे आणि मग आपली आता जबाबदारी डिवाइड होते, माझं कर्तव्य आहे आई म्हणून सुद्धा काही, जर का मी बायको तर माझं तेही कर्तव्य आहे, माझं सून म्हणून पण काही कर्तव्य आहेत, ते आपल्याला छान डिवाइड करता आले पाहिजे. अगदी बरोबर. ते बॅलन्स करता आलं पाहिजे. आणि फक्त स्त्रियांच्या बाबतीतच नाही, मला असं वाटतं पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आहे. राईट. की तुम्ही म्हणाल की मी फक्त अध्यात्माकडे जातो, मग तुम्ही एक काम करा ना, मग तुम्ही संन्यास घ्या आणि मग तुम्ही तेच करत राहा. पण जर का तुम्ही संसार करायचं ठरवलेलं आहे तर मग एक तर पहिली गोष्ट तुम्ही संत तुकाराम नाही. ते संत होते, आताच्या काळात नाही चालणार ना असं. करेक्ट. तुम्हाला तुमची कर्तव्य, तुमच्या जबाबदाऱ्या या व्यवस्थित पारच पाडाव्या लागतील. अगदी बरोबर. स्मिताजी, थोडासा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारावा असं वाटेल, तुम्ही ठरवा उत्तर द्यायचं नाही द्यायचं. आता एक गेले 3-4 वर्ष असं दिसतंय की बरेचसे कलाकार जे आहेत हे अध्यात्माविषयी बोलतायत आता स्पष्टपणे. म्हणजे आतापर्यंत आम्ही जे बघितलं त्याच्यामध्ये अर्थात गणपती रिलेटेड प्रत्येकाचं असायचं काही ना काहीतरी, की आमच्या घरातला गणपती असं असतो तसा असतो, नवरात्र असायचं. पण आता म्हणजे जसं स्वामींच्या बाबतीत असेल किंवा कुठलं तरी कुलदैवत असेल, सो हे असं बोललं जात आहे, विच इज अ गुड थिंग. पण मग हे आता 3-4 वर्षात होतं असं वाटतंय, तर ह्यावर तुम्हाला काय मत मांडावं असं वाटेल? नाही, मी हे नोटीस नाही केलं खरं, पण तू म्हणतोस त्याप्रमाणे जर असेल तर मला एक गोष्ट असं वाटतं की कोविड नंतर, पॅन्डेमिक नंतर ना सगळ्यांना एक झटका बसलाय. करेक्ट. आणि त्या काळामध्ये ना पॉज झालो होतो आपण काही काळासाठी. त्यावेळेला सुद्धा आपल्याला लक्षात आलं की असं काहीतरी घडू शकतं. राईट. आणि तारणारा तोच असतो तो देव जो आपल्याला या सगळ्या गोष्टीतून काढू शकतो. आणि कुठेतरी ना तिथे एकाग्र होण्याची ती संधी मिळाली. त्यानंतर मला असं वाटतं हे सगळं वाढलेलं असू शकतं किंवा व्यक्त व्हायला लागलेत लोक, किंवा मग करत असतील पण व्यक्त होत नव्हते, सोशल मीडियावर दाखवत नव्हते, आता ते दाखवायला लागलेत. काही जण करतही असतील आधी, पण चांगलीच गोष्ट आहे मला असं वाटतं. अगदी बरोबर. मला पण बऱ्याचदा छान पूजा मांडली की असं वाटतं की सोशल मीडियावर टाकावं, दाखवावं की माझी पूजा किती छान झालेली आहे आणि सगळ्यांनी दर्शन घ्यावं त्याचं. मी सुद्धा असा अचानक आलेला कुठला तरी अक्कलकोटचा एखादा व्हिडिओ असतो किंवा मला तिथून तसं पाठवतातच व्हिडिओ सकाळ संध्याकाळ आरतीचा आणि ह्याचा फोटो आणि व्हिडिओ त्यांचा पाठवतात ते. तर त्यावेळेला मग आपसुकच नमस्कार करते मी, मनापासून परत स्वामींचं नाव घेते. असं हे होतच ना. सो हे स्प्रेड होत आहे, ही पॉझिटिव्हिटी स्प्रेड होते आहे. फक्त ही उगाच दर्शनीय नसावी, ती मनापासून असावी, एवढंच आहे. मगाशी आपण सिनेमाचा उल्लेख केला, त्याच्यावरून विचारावं असं वाटेल की तुमचा मुक्ताई हा जो चित्रपट आहे हा आला, त्याच्यामध्ये यशोदाची भूमिका तुम्ही केली, तर त्याच्यासाठी थोडासा क्लिशे प्रश्न, त्याच्यासाठी काय तुम्ही आध्यात्मिक तयारी केली? नाही, मी आध्यात्मिक तयारी काही केली नाही, पण मुक्ताई सिनेमा झाल्यानंतर अध्यात्माच्या जवळ मात्र मी गेले आणखीन. कारण मुक्ताई
करत असताना यशोदेची जी भूमिका आहे ती मी जगले. इतकं माझ्यासाठी खूप जवळचं पात्र आहे. खरं सांगायला गेलं तर ते पात्र काही करत नाही. कारण ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, सोपान आणि निवृत्ती ह्यांच्यावर सिनेमा आहे तो. त्यामध्ये यशोदा ही फक्त नरेटर आहे, ती संपूर्ण गोष्ट सांगते. पण तू अभिनेत्री म्हणून विचारशील तर अभिनेत्री म्हणून मला काही तेवढं काम नाहीये त्या चित्रपटामध्ये. एखाद दुसरे सीन सोडल्यास असं काही काम नाहीये. पण तरीही हा चित्रपट मला खूप जवळचा वाटतो, कारण मी भावनिक माझी गुंतागुंत खूप आहे या चित्रपटाशी, या विषयाशी. म्हण संत ज्ञानेश्वर माऊली नावाची जी सिरियल होती सोनी मराठीवर, तर तिथे मी रुक्मिणी करत होते. आणि रुक्मिणी 1.5 महिन्याचा माझा जो काही शूटिंगचा प्रवास होता तो झाला आणि त्यानंतर देहत्याग घेतात. तो सीन अचानक आला आणि तो सीन झाल्यानंतर मला इतकी रुखरुख लागली होती, कारण मी एकतर ना कबीरला घेऊन शूटिंग करत होते ते एनडी स्टुडिओमध्ये. आणि आई म्हणून काळीच असं पिळवटून निघतं ना, तसं त्या सीनच्या वेळेला माझं झालं होतं की ह्या 4 लेकरांना सोडून कसं काय रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांनी हा निर्णय घेतला असेल, कसं काय झालं असेल त्या मुलांचं नंतर. सो ते कॅरेक्टरमध्ये असताना ना खूप माझ्या असं विचारांचा गोंधळ झाला होता. पण माझ्या नशिबाने बघ, जो सिनेमा झाला त्या सिनेमामध्ये या मुलांना सांभाळणारी मावशी म्हणून मला काम करायला मिळालं. सो मी कायम म्हणते की ते सर्कल कम्प्लीट झालं माझं. कारण मला असं वाटायचं की कसं होणार, पण ते पात्र पण कसं त्यांनी दिग्पालनी पेरलंय की ते पात्र असं आहे की त्या 4ही भावंडांची काळजी घेतय आणि तिला खूप वाटतं संपूर्ण गावामध्ये त्या एकट्या यशोदेला इतकं वाटत असतं की ती धाडस करून त्या मुलांबरोबर मला बहिष्कृत केलं तरी चालेल, पण मी त्या मुलांबरोबर राहणार, असं ती ठामपणे त्या काळात म्हणणारी एक स्त्री, असं एक पात्र करायला मिळणं. करेक्ट. कधी कधी ना आपल्याला खूप अशा वाटत असतात आतमध्ये गोष्टी, त्या करायला मिळाल्या की आणखीन खूप छान वाटतं. आणि कलाकार म्हणून खूप जन्माला आली म्हणून खूप नशिबान पण वाटतं अशा वेळेला. बरोबर. तर त्यावेळेला यशोदाची इतकी भावनिक गुंतागुंत होती की त्याची तयारी म्हणशील तर असं काही करावी नाही लागली मला. कारण ते कॅरी फॉरवर्ड झालं. मला माहिती होतं की मला पुढे काय करायचंय. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या सिरियलच्या वेळेलाच माझं वाचन बऱ्यापैकी झालं होतं तिथे. त्यामुळे वाचन केलं होतं, मला ती गोष्ट माहिती होती. आणि दिग्पालनी मुक्ताई नावाची जी एकल नाट्य होतं ती कथा आधी ऐकवली होती, त्यामुळे मला माहिती होतं सगळं काय आहे काय नाही ते. त्यामुळे कथेचा पण अभ्यास करावा लागला असं नाही, पण करत असताना त्या प्रोसेसमध्ये ती संहिता वाचताना, त्यानंतर आम्ही तिथे शूट करताना इतक्या गोष्टी उलगडत गेल्या, इतके अर्थ उलगडत गेले त्या शब्दांचे. कितीतरी अभंग आहेत, त्या अभंगांचे अर्थ शोधावेसे वाटले, त्यावर चर्चा झाल्या. त्या काळामध्ये जाऊन आपल्याला 2 मिनिटं का होईना ऍक्शन आणि कट मध्ये वावरता येतंय, ही एक मजाच वेगळी आहे. करेक्ट. समाधी सोहळा बघता आला यशोदा म्हणून सुद्धा आणि स्मिता म्हणून सुद्धा, कारण आपण फक्त इमॅजिनच करू शकतो ना रे. करेक्ट. आणि ते तिथे सगळ्या गोष्टी अशा मांडलेल्या आहेत आणि तिथे जाऊन आपण उभे आहोत, ऍक्ट करतोय. आणि ऍक्ट करता करता कधीतरी असं वाटतं की आपण ते होऊन गेलोय, त्या काळामध्ये आपण आहोत. हे सगळं अनुभवायला मिळणं म्हणजे अलौकिक आहे. अगदी बरोबर. आणि मी भाग्यवान आहे की मला ते सगळं करायला मिळालं. त्यामुळे यशोदा या कॅरेक्टरनी मला भरपूर दिलं. मला तो काळ अनुभवायला दिला, मला माऊलींचा सहवास मिळाला, मला मुक्ताईचा सहवास मिळाला. आणि त्यातून मी खूप शांत झाले. तो सिनेमा झाल्यानंतर ना मी दिग्पालला म्हणाले की अरे हो, मला इतकं शांत वाटतंय आता आणि कुठेही ध्यानाला बसावं असं वाटतं. अच्छा. पूर्वी मेडिटेशन करायला 2 मिनिटं 5 मिनिटं अशी खूप जड होऊन मी मेडिटेशनला बसायचं की नाही केलं पाहिजे. पण आता ना
मला असं ते मोठेपणा नाही, पण खरोखर 1.5 तास 1 तास ध्यानाला बसते मी आणि ते बसावंसं वाटतं. कारण ती शांतता जी मला मिळाली ना त्या कॅरेक्टर नंतर, आणि तुम्ही ना त्याच्या जवळच जाणं गरजेचं असतं, किंवा माऊलींनी ते जवळ आणलं म्हण. त्यावेळेला मला असं खूप झालं होतं की असे टेक्स्चर, जे दगडाचं टेक्स्चर असतं ना, त्याला खूप स्पर्श करावा, खूप निसर्गामध्ये जाऊन झाडा फुलांना हात लावावा, ह्या गोष्टी मला ना तिथून मनापासून वाटायला लागल्या. म्हणजे पूर्वी मी म्हणायचं की डिटॉक्सिफिकेशनसाठी या गोष्टी गरजेच्या असतात, पण अरे नुसतं आपण ऐकतो, किंवा एखादी म्हण किंवा सुविचार सुद्धा आपण नुसतं ऐकतो, नेहमी खरे बोलावे असं आपल्या फळ्यावर लिहिलेलं असायचं बघ. पण तो खऱ्या अर्थाने कळणं आणि मग तो आपल्यामध्ये येणं, आणि मग आपल्यामध्ये आल्यानंतर तो उमजून आपण त्या पद्धतीनं वागणं, ही प्रोसेस आहे. करेक्ट. मी या फिल्म मध्ये त्या प्रोसेस मधून गेले. आणि त्या प्रोसेस मधून आल्यानंतर मला असं झालं की मला शांत बसायचं आहे माझ्यामध्ये, आणि ते माझं विश्व तयार होतं त्या माझ्या मॅटवर असू देत. मग मी मध्ये हम्पीला जाऊन आले, हम्पीच्या मंदिरात मी बराच काळ डोळे बंद करून बसले होते, तिथे असू देत. त्यासारखं सुख आणि आनंद नाही. हा असा अनुभव होता. त्यामुळे यशोदा या कॅरेक्टरनी मला अध्यात्माच्या जवळ न्यायला मदत केली. आळंदी किंवा पंढरपूरला कधी जाण्याचा योग आला त्या दरम्यान? हो, आमचं प्रमोशन जेव्हा सुरू झालं तेव्हा लॉन्चिंगसाठी आम्ही तिकडेच गेलो होतो आळंदीला. डोळ्यात पाणी येत होतं खरं सांगायला गेलं तर, कारण ते इतकं छान दिग्पालनी सगळा तो सोहळा ठरवला होता. सगळे मीडियावाले तर होतेच, पण माऊलींच्या गाभाऱ्यातून तेजस बर्वे ज्यांनी माऊलींची भूमिका केलेली आहे, तो तिथून चालत येणार असं ते होतं. आणि तो तिथून चालत येताना, तो तिथे आल्यानंतर जे पसायदान झालं, अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. कारण तो विषय कनेक्ट होणारा आहे. आणि माझ्या आणखीन जवळचा याच्यासाठी आहे कारण माझे बाबा जे आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींचे निस्सीम भक्त होते. आणि मी म्हणाले तसं की आजी आजोबा वारीला जायचे, त्यामुळे ते वारीला जाताना कायम त्यांना त्यांच्या ज्या ग्रुपमध्ये त्यांना काही ना काहीतरी दे अशा गोष्टी असायच्या. आणि आज आई इथपर्यंत पोचलीये, मग इथपर्यंत पोचली, ती इथे राहते, असं सगळं ती चर्चा आमच्या घरामध्ये असायची. आणि दर एकादशीला ते आळंदीला जायचे म्हणजे जायचे, आणि ते मित्रांना घेऊन जायचे. त्यांचं खूप प्रेम होतं माऊलींवर. म्हणून हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर बाबांचे जे सगळे ऑफिसमधले कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी वगैरे होते, त्यांना बोलवून मी एक शो भरवला होता. अरे वा. आणि कारण बाबांची एक आठवण म्हणून, कारण ते जर असते आता आणि मी माऊली सिरियल पण म्हण किंवा मुक्ताई फिल्म म्हण हे करताना बघून त्यांना खूप छान वाटलं असतं. वा. आता तुम्ही बाबांचा उल्लेख केला, अर्थातच आपले पहिले गुरु जे असतात त्यांना पण आई आणि बाबा असतात. तर काय वाटतं तुम्हाला, गुरु किती आयुष्यात आपल्या महत्वाचा असतो? अतिशय महत्वाचा असतो. गुरु, कोणीतरी मेंटॉर, मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते स्थान हे आढळ असायला हवं. कारणच तुला सांगते की भगवद्गीतेमध्ये सुद्धा ज्या वेळेला अर्जुनाला पहिल्याच अध्यायामध्ये ज्या पद्धतीनं वर्णन आहे की तो श्रीकृष्णाला म्हणतो की श्रीकृष्णा, तू आता युद्धाच्या मधोमध घेऊन चल रथ, मला बघू देत काय परिस्थिती आहे आजूबाजूला. तिथे गेल्यानंतर जेव्हा त्याला त्याचे आप्त स्वकीय दिसतात, गुरुजन दिसतात, तेव्हा त्याच्या पायातले प्राण गेलेले आहेत. याचं वर्णन आहे श्लोकामध्ये की त्याच्या अंगावर रोमांच उभी राहिलेली आहेत, त्याचं तोंड कोरडं पडलेलं आहे. हे ज्यावेळेला त्याला सगळं जाणवतं तेव्हा तो श्रीकृष्णाला हे सगळं सांगतो. आणि मग श्रीकृष्णाला सांगितल्यानंतर श्रीकृष्ण ठरवतो ना की अर्जुनाने
युद्ध लढणं का गरजेचं आहे आणि म्हणून ती गीता घडली. करेक्ट. जर का अर्जुनाने त्याच्या भावना सप्रेस केल्या असत्या, त्यावेळेला त्या उघडपणे मांडल्या नसत्या, त्याला पडणारे प्रश्न वाटेल तेवढे प्रश्न त्याला पडत होते त्या युद्धभूमीवर. समोर खरं तर युद्ध करणं गरजेचं होतं, पण त्या युद्धभूमीवर त्याला कित्येक प्रश्न पडले. ते सगळे प्रश्न त्यांनी विचारले आणि श्रीकृष्णांनी पण उत्तरं दिली. म्हणून गुरुचं पण काम हे असतं की आपल्या शिष्याचं पोट भरेपर्यंत त्याच्या शंकांचं निरसन करणं. करेक्ट. तोच गुरु असतो की जो तुम्हाला शेवट कळेपर्यंत, तुम्हाला समजेपर्यंत तो गाईड करत असतो. बर. तसे भगवंत आहेत. आणि श्रीकृष्णांनी गीतेमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, मी कायम म्हणते की सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, आधी आपल्याला आपले गुरु हे निवडण्याची खूप गरज आहे. अच्छा. गुरु असू देत, मेंटॉर असू देत, तुम्ही शिक्षक म्हणा, तुम्ही काहीही नावं द्या, पण ती व्यक्ती अशी असायला हवी की तुमच्या शंकांचं निरसन हे प्रॉपर झालं पाहिजे. ती तिथे असायला हवी आणि तुम्हाला त्या गोष्टी विचारता यायला हव्यात. बऱ्याचदा होतं काय माहिती, आपल्याकडून आपल्याला विचारताच येत नाही, व्यक्तच होत नाही, आपल्याला व्यक्त होता येत नाही, आपल्या भावना ज्या आहेत ना त्या नीट सांगता येत नाही. म्हणून मी कायम म्हणते की आपल्या भावनांची वोकॅबलरी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. वा. म्हणजे मला दुःख होतंय तर मला दुःख का होतंय, कशासाठी होतंय, हे व्यवस्थितपणे समोरच्या व्यक्तीकडे मांडलं तर त्याचं निदान आपल्याला करता येईल ना. तुम्ही डॉक्टरांकडे गेला आणि म्हणालात की मला कसं तरीच होतंय, मला माहित नाही का होत, पण काय होतंय, कुठे दुखतंय. तसं भावनांच्या बाबतीत सुद्धा जर का भावना तुम्हाला न्यूट्रलला आणायच्या असतील पहिल्यांदा, तर तुम्हाला आधी स्वतःला खूप प्रश्न विचारायला पाहिजे. ओके, दुःख होतंय म्हणजे काय होतंय, लोनलीनेस आहे, वल्नरेबल वाटतंय, किंवा मग मला डिप्रेस फील होतंय, ह्युमिलिएटेड फील होतंय, किंवा मग डिसअपॉइंटेड आहे. किती शेड्स आले बघत याच्यामध्ये. राईट. मग या शेडपैकी एक्झॅक्टली काय बरं मला होतंय, मग त्यावेळेला ना आपण विचार करायला लागतो की कुठल्या घटनेमुळे मला डिसअपॉइंटेड फील झालं. ओके, फाईन. मग पहिली गोष्ट तर काय असते, ती गोष्ट मान्य करणं. ओके, हे सुद्धा गीतेच्या पहिल्या अध्यायात सांगितलेलं आहे की तुम्ही गोंधळून जाणं, जसा की अर्जुन गोंधळून गेलाय, तुम्ही हताश होणं, निर्णय घेताना तुमचं तोंड कोरडं पडणं, हे होणं स्वाभाविक आहे. ते आधी तुम्ही मान्य करणं गरजेचं असतं. बरोबर. तसंच आपल्याला जे जे होत आहे ना, हे आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे. ते समजल्यानंतर ते व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि व्यक्त केल्यानंतर जे आपल्या गुरुजनांकडून मार्गदर्शन आपल्याला येईल ते ऐकणं पण तेवढंच गरजेचं आहे. राईट. म्हणूनच त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शक आणि योग्य गुरु असणं गरजेचं आहे. आणि भावनांची वोकॅबलरी तुम्हाला माहिती असली पाहिजे. नाही तर तुम्ही अडाणी आहात. मला काहीतरी होतंय, काय होतंय मला आनंद झालाय ना, त्याची पण वोकॅबलरी असते आपल्याकडे. बर. आनंद कशामुळे झालेला आहे, आज अभिमान वाटतोय की आतून एक आपल्याला प्लीझंट वाटत असतं बघ, ते प्लीझंट वाटतंय की शांत पीसफुल वाटतंय, म्हणून पण आनंद खूप गोष्टींमुळे होतो. तो आपल्याला पॉइंट आउट करता आला पाहिजे. पण मी दुःखाचं जास्त का सांगेन माहितीये का, कारण ज्यावेळेला आपण सॅड असतो ना, त्यावेळेला ती शृंखला असते, ती साखळी असते, तिथून आपण नेगेटिव्हिटीकडे खूप लवकर जातो. एखादी वाईट गोष्ट घडल्यानंतर आपण नेगेटिव्हिटीकडे जायला वेळ लागत नाही. याचं कारण असं, काहीतरी घडतं आतमध्ये, खूप काही काही चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये लगेचच आपण त्या निष्कर्षाला पोहोचतो, मला बहुतेक काय छानच नाही दिवस, मला काही छानच नाही वाटत आहे, मला काही करावंसच नाही वाटत आहे, मला आज बोरच होतंय, मला काहीच नाही करायचं, मला कोणाशीच बोलायचं नाहीये, हे सगळं बोलून मोकळं होतं. त्याच्याऐवजी जर का ह्या वोकॅबलरीकडे आपण लक्ष दिलं तर त्यामध्ये ना आपण स्वतःला वेळ देतो. करेक्ट. शांत व्हायला की ओके, मला बरं नाही वाटत, का वाटत नाहीये मला बरं, काय झालंय मला, ओके, मग मला आता कुठे दुखतंय, मला डोकं दुखतंय का, शरीरामध्ये मला एक्झॅक्टली कुठे काय काय होतंय हेही कळणं फार गरजेचं असतं. बरोबर.
आज माझं पोट खराब आहे का म्हणून मला होतंय का? तुला खरं सांगते, निम्म्याहून अधिक लोकांना कळतच नाही की त्यांना काय होतंय. भूक लागलेली कळत नाही बऱ्याच जणांना, तहान लागलेली कळत नाही, आणि हे कळणं फार गरजेचं आहे तुमचं. तुम्हाला रिमाइंडर लावावं लागतं. करेक्ट. सो हे तुम्हाला जेव्हा कळेल त्यावेळेला तुम्ही मदत मागू शकाल. बरोबर. जर का तिथे कळलं त्या सगळ्या गोष्टींमध्ये की अरे नाही, ही माझ्या हाताबाहेरचं आहे, आता मला मदत लागणार आहे, योग्य मदत. आणि योग्य मदत मागण्यासाठी पण मग आपण रॅन्डमली कोणाला हिच्याशीच बोलते, मग बरं वाटेल मला, आणि मग तिथून काहीतरी एक वेगळाच सल्ला येतो, तिथून एक वेगळंच काहीतरी होतं, आणि मग सगळं चुकत जातं. करेक्ट. शांत राहून त्यावेळेला जर का आपण या गोष्टी फिगर आउट करायला लागलो, त्याचं छान कप्पे तयार करायला लागलो, ते छान मांडायला लागलो ना, की मग आपल्याला लक्षात येतं की मला मदत ही किती हवीये, कोणाकडून हवीये, कशासाठी हवीये. बरोबर. ही क्लॅरिटी आयुष्यात येण्यासाठी तुम्ही स्थितप्रज्ञ राहणं फार गरजेचं आहे. कारण दुःख येतं तसं ते जातं, सुख येतं तसं ते जातं. म्हणजे कुठलीच गोष्ट परमनंट नाहीये. म्हणजे आता सकाळी मला जर का वाईट वाटतंय तर ही भावना थोड्या वेळाने नाही वाटणार आहे. करेक्ट. ती येऊन जाणारी भावना असते. करेक्ट. अगेन गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे की म्हणून इंद्रियांवर आपला विजय असला पाहिजे. इंद्रिय भावनांचा आपल्या आत्म्यावर ओझं करून घ्यायचं नाही. वा, अगदी बरोबर. आत्मा आणि या सगळ्या गोष्टी आणि त्याला समजून घेणं हा अतिशय क्लिष्ट विषय आहे, पण हळूहळू समजायला लागला. म्हणून भगवद्गीतेचे फक्त श्लोक पाठ असून उपयोग नाही, किंवा फक्त वाचन करून की मी 2 अध्याय वाचले, 3 अध्याय वाचले, पण त्यातून काय घ्यायचं हे जर कळलं नाही आपल्याला तर मग काही उपयोग नाही. प्रयत्न तरी करू शकतो, प्रयत्न करायला हवेत. आणि मला असं वाटतं की मला जे सापडलंय त्यातून ते छान पद्धतीनं जर का मी विचार करते की मी माझ्या चॅनेलवर मांडू शकले तर मी करणार आहे ते. तसा उपक्रम मी करणार आहे. तुमचा नवीन, आता मला तेच विचारायचं होतं की काय तुमच्या चॅनलवर आता नवीन येणार आहे, तर हेच एक आहे आपण वन ऑफ द काय म्हणतात अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमचे. मला असं वाटतं की माझ्या चॅनलवर खूप सारे आयुर्वेदिक डॉक्टर येतात, वेगवेगळे एक्सपर्ट्स येतात, काउन्सिलर्स येऊन गेलेले आहेत, सायकॅट्रिस्ट येऊन गेलेले आहेत, आणि ह्या सगळ्याची जशी आपल्याला गरज आहे ना तसं मानसिकरित्या आपण सदृढ राहण्याची गरज आहे. ओके. आणि त्यासाठी अवेअरनेस खूप गरजेचा आहे आणि रिस्पॉन्सिबल होणं खूप गरजेचं आहे. ओके. तुम्ही फक्त म्हणता की आपण अडल्ट आहोत, पण अडल्ट आपण तेव्हा असतो ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्या भावना कळतात. करेक्ट. ऍक्च्युली जेव्हा मूल रडतं त्यावेळेला आपण म्हणतो की नाही, का रडतीयस तू, काय झालंय तुला, कशासाठी, मला आधी सांग, नुसती भ्या करू नकोस, काय झालंय तुला, म्हणतो की नाही आपण. एकदम बरोबर. आपण स्वतःला सुद्धा असंच विचारायचं असतं. आणि तेव्हा आपण अडल्ट असतो ना. करेक्ट. आई विचारते किंवा ताई विचारते ना छोट्या बाळाला, कारण ती अडल्ट असते, ते बाळ असतं, त्याला कळत नाही म्हणून आपण विचारतो. आपल्या बाबतीत आपण अडल्ट होणं गरजेचं आहे, रिस्पॉन्सिबल होणं गरजेचं आहे, आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही समंजस होणं गरजेचं आहे, तुम्हाला या बाबतीतलं शिक्षण असणं गरजेचं आहे. बरोबर. ते कुठून घ्यायचं? आता अध्यात्म म्हटल्यानंतर खूप मोठी गोष्ट आहे. मग मला असं वाटतं की गीतेच्या एका अध्यायातून माझे दिवसभरातले कुठले असे प्रश्न आहेत किंवा कुठले मी माइंडसेट्स तयार करायला पाहिजे, कुठले असे अफर्मेशन्स आहेत की जे मी माझ्या मनात आणि डोक्यात रुजवायला हवेत, की जे गीतेतच सांगितलेलं आहे. हे कोणीच सांगितलेलं नाही, हे डायरेक्ट गीतेमध्ये आहे. ओके. तर अशा पद्धतीचे माइंडसेट्स जीवनामध्ये, आचरणामध्ये आणणाऱ्या अशा 5 एक गोष्टी अशा नक्की प्रत्येक अध्यायातून मिळतील. ओके. आणि त्याचा एक छानपैकी संग्रह करायचा असं माझ्या डोक्यात आहे चॅनेलवर. म्हणजे आम्ही नक्कीच सर्वजण आता वाट बघतोय कधी ती सिरीज येईल आणि आम्ही बघू शकतो. तर स्मिताजी, आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलेलो आहे. सो शेवटी मला हाच प्रश्न विचारावा वाटेल की आता तुम्ही सगळ्या स्त्रियांसाठी इन्स्पिरेशन
आहात. कारण की जसं तुम्ही अभिनय तर करताच, म्हणजे अभिनेत्री तर आहातच, पण त्याच्यासोबत तुम्ही युट्यूबचं जर्नी चालू केलं. आणि आम्ही बरेच म्हणजे कॉमेंट्स ऐकतो किंवा आमच्यात ज्यावेळी चर्चा होते की स्मिताजींनी जसं अभिनय करत करत त्यांचं युट्यूब चॅनल पण चालू केलं आणि आम्ही ते प्रॉपरली फॉलो करतो. सो त्याच्यातून एक गोष्ट अशी दिसते की आता प्रत्येकाला काही ना काहीतरी करायचं, म्हणजे तुमचे पॉडकास्ट व्हिडिओज बघून असेल की मला पण माझ्याकडची माहिती आणायची आहे लोकांसमोर. तर अशा ज्या स्त्रिया आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, ज्या इन्स्पिरेशन शोधतात किंवा ज्यांना इन्स्पिरेशन मिळालंय, त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे ज्यांना युट्यूब जर्नी सुरू करायचं, युट्यूब जर्नी ऑर एनिथिंग इन देअर लाईफ, की जिथे आता त्यांना कळालं की ओके आय वॉन्ट टू डू समथिंग. ओ गॉड, हे कळणंच फार महत्वाचं असतं. हे कळेपर्यंत प्रॉब्लेम असतो किंवा हे कळेपर्यंतचा अवकाश असतो, पण हे कळायला काही जणांचं आयुष्य जातं पण कळत नाही त्यांना एक्झॅक्टली त्यांना काय हवंय आणि त्यांना काय करायचं आहे. त्यामुळे जर का तुम्हाला कळलं असेल की एक्झॅक्टली काय करायचं आहे, तर अजिबात वेळ न घालवता पहिल्यांदा तर ते लिहून काढा. कारण जशा भावना येतात आणि जातात तसे काही आपले थॉट्स जे आहेत ना, ते असं एक्साइटेड होऊन येतात आणि परत ते जातात सुद्धा. त्याच्यामुळे आधी ते आपण ना लिहायला शिकलो आणि ते छान मांडायला शिकलो की त्यानंतर थोडा वेळ घेऊन परत आपण ते वाचायचं आणि तिथे बघायचं की खरंच मला हे करायचंय का. आणि तिथे जर ठरलं आपलं की हा मला हे आता करायचं आहे बाबा, त्यानंतर कधीही एकतर कुठल्याही गोष्टीला उशीर झालेला नाहीये. कुठल्याही वयामध्ये कुठल्याही क्षणी तुम्ही कधीही कसंही कुठल्याही परिस्थितीमध्ये काम सुरू करू शकता. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे लिमिटेशन्स नाहीयेत. तुम्हाला जे आवडतं आहे हे कळल्यानंतर पुढची स्टेप असते की तुम्ही त्याबद्दलची माहिती गोळा केलेली आहे का, त्याबद्दलचं नॉलेज तुम्हाला आहे का, त्या क्षेत्रात किंवा जसं की युट्यूबर म्हणून हे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये काम करायचंय किंवा काही जणांना कपड्यांचा बिझनेस सुरू करायचा असेल, त्या क्षेत्रामध्ये काम करायचं, त्याची पुरेपूर माहिती आपल्याकडे आहे का, ही माहिती जमा करून घेणं आणि कामाला लागणं. आणि ती फक्त कागदावर नंतर मर्यादित न ठेवता हळूहळू त्याच्या छान स्टेप्स तयार करून त्याचे छानपैकी टार्गेट स्वतःला, टाइम टार्गेट स्वतःला देऊन आपण ते सुरू करायला पाहिजे. असं स्टेप बाय स्टेप. आणि असं काहीच नसतं की आपल्याला जमणार नाही. ओके, मला काय वाटतं की जी गोष्ट मला आता सपोज तू मला म्हणशील की तुम्ही हॉटेल का नाही टाकत, पण मला स्वयंपाकात आवडच नाहीये तर मी का हॉटेल टाकू. आज मला मिळालेली आयडिया ती नाही करणार. जेव्हा तुम्हाला आयडिया येते याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे करेक्ट की तुम्हाला यामध्ये काहीतरी आवड आहे किंवा तुम्हाला येतं, तुम्ही याच्या जवळपास जाऊ शकता, म्हणूनच तुमच्या डोक्यामध्ये ते आलेलं आहे. बरोबर. आता ते वाढवणं गरजेचं आहे, ते एक्सपांड होणं गरजेचं आहे. ते कसं करायचं, आणि त्यासाठी मला सुमित्रा भावेंनी खूप उत्तम सांगितलं होतं. कारण सुमित्रा भावे माहितीये ना, दिग्दर्शिका, इतक्या सुंदर सुंदर फिल्म्स त्यांनी दिल्यात. देवराई, मलाही त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली होती. बेवक्त बारिश नावाची फिल्म आम्ही एकत्र केली होती. तर सुमित्रा मावशी ह्या कुठेही फिल्म शिकल्या नाहीत, फिल्म कशी बनवायची. ओके. त्या मला म्हणाल्या की स्मिता, कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर तुम्हाला रिसर्च जमला पाहिजे, उत्तम रिसर्च करता आला पाहिजे. आणि तुम्हाला करता येत नसेल तर रिसर्च करण्यासाठी व्यक्ती नेमा. अच्छा, सोपं. हा, म्हणजे पण तुम्हाला ते माहिती करून घेण्याची आस्था असायलाच हवी, नाही तर ते बेसिक आहे. करेक्ट. तो बेस आहे तुमचा. करेक्ट. तो रिसर्च तुम्हाला छान जमला ना, तिथे प्रश्न तुम्हाला छान पडले ना, मग त्याची उत्तरं तुम्ही छान शोधली ना, की तो एक बेस छान क्रिएट होतो. मग तुम्हाला कळतं की पुढे कसं जायचंय. त्यामुळे मी या महिलांना सांगेन की कुठल्याही प्रकारचं युट्यूब आज फक्त ना तात्पुरतं जे एक आपला एक आव आणणं असतं ना, तो कधीच नसावा. ओके. की आज हिचं बघितलं मलाही असं करावं असं वाटतंय, म्हणून मी म्हटलं की आधी लिहून काढा काय करावं असं वाटतंय. आणि आपण मॅनिफेस्टेशन मध्ये सुद्धा जे असं म्हणतो की आपण खूप प्रिसाईज नाही म्हणणार, मॅनिफेस्टेशन मध्ये जेव्हा आपण खूप असं स्पेसिफिक आणि खूप छान शब्द वापरतो ना, मुद्देसूद आणि खूप सारे शब्द वापरून त्याचं वर्णन करून,
ते सगळं जे आपण ज्या पद्धतीनं लिहितो ना तसं लिहिता आलं पाहिजे. करेक्ट असं मला वाटतं. वा वा. तर स्मिताजी, तुम्ही आज पॉडकास्टवर आलात आणि एवढा वेळ काढला, एवढ्या छान गप्पा मारल्या आपण, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुमचा ओव्हरऑल कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान वाटलं मला. आणि एरवी मी इंटरव्ह्यूज देते पण ते सिनेमा संदर्भातले असतात. या आध्यात्मिक गप्पा मला खूप असं छान वाटलं बोलून. थँक्यू सो मच. आणि मला प्रेक्षकांना हेच सांगा असं वाटेल की डिस्क्रिप्शनमध्ये मॅमचं इंस्टाग्राम हँडल, यूट्यूब चॅनल तर तुम्ही फॉलो करतच असाल फॉर शुअर, तरी पण मी एकदा लिंक देऊन ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये, सो तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता. आणि जाता मॅम तुम्हाला काही सांगायचं प्रेक्षकांना? खूप छान काम करतोयस तू, इतक्या छान गोष्टी तू आपल्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोचवतोयस आणि तुझा हा प्रामाणिक प्रयत्न जो आहे हा निश्चितपणे कळत असेल सबस्क्रायबर्सला. तर प्रेक्षकांनाही मी हेच सांगेन की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील, फक्त बघून जाऊ नका, सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच मॅम. आणि मॅम जसं आता नवीन घेऊन येणार आहेत सिरीज तुमच्यासाठी भगवद्गीता रिलेटेड, सो तुम्ही सुद्धा त्यांना इंस्टाग्रामवर मेसेज करा की कधी आम्हाला आता सिरीज बघायला मिळणार आहे. अशा म्हणजे मी फास्ट काम करेन. लवकरच येईल भेटीला. आणि फक्त जातात आमचं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे की आम्ही श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो. सो आजचा आपण पॉडकास्ट एंड करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.